कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार, कोणाला मिळणार, कोणाला नाही, संपूर्ण अपडेट जाणून घ्या। नमस्कार मंडळी, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा व 10वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना कधी मिळणार, कशा प्रकारे मिळणार आणि यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, कोणकोणते अपात्र आहे आणि जे पात्र शेतकरी आहेत त्यांना हप्ते दोन्ही एकत्र मिळणार की फक्त 9वाच हप्ता मिळणार आणि त्यानंतर 10वा हप्ता मिळणार का, या सर्व गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर सर्वात पहिले जे नमो शेतकरीचा हप्ता 9वा आणि 10वा हप्ता बऱ्याच टाईमपासून रखडलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तब्बल 90,41,241 शेतकरी हे पात्र आहे। ठीक आहे, तर या योजनेसाठी 90 लाख शेतकरी पात्र आहे, त्या सर्वांना हप्ता लवकरच येणार आहे आणि त्यांच्यामध्ये जे काही 16 लाख शेतकरी आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहे। आता हे अपात्र करण्यात आलेले आहे ते कोण आहेत ते पुढे पाहणारच आहोत आणि त्यांना कसं पात्रतेच्या यादीमध्ये बसता येईल हे देखील पाहणार आहोत। पण त्यामध्ये या 9व्या हप्त्यासाठी 90,41,241 जे शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्यामध्ये जो निधी मंजूर झालेला आहे तो 1,850 कोटी हा निधी मंजूर झालेला आहे। हा शेतकऱ्यांना 9वा हप्ता येण्यासाठी महत्त्वाचा आहे। मग आता ह्यामध्ये रेग्युलर हप्ते येण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना हे हप्ते रेग्युलर येत नाही आणि काही शेतकऱ्यांना हे हप्ते काही हप्ते आलेला नाही, परंतु जसं कोणाला 4-5 हप्ते आले, जसं कोणाला पुढील हप्ते आलेच नाही, मग हे हप्ते कोणाला आले कोणाला नाही, हे हप्ते येऊ शकतात का पुढे चालून, म्हणजे मागील जेवढे पण काही रखडलेले हप्ते आहे ते येऊ शकतात का पुढे चालून आपण पाहणारच आहोत। तर ज्या शेतकऱ्यांना तुमचं जे काही काम आहे, म्हणजेच की तुमचं लँड सीडिंग ओके असेल, तुमचं आधार सीडिंग ओके असेल, EKYC झालेली असेल, तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं फार्मर ID कार्ड जर असेल, ह्या जर 4 गोष्टी तुमच्याकडे ओके असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणारच आहे। पण काही शेतकऱ्यांची काही कारणं असतात, अगदी आधार कार्डामध्ये कोणत्या गोष्टीच्या नावाची वगैरे त्रुटी असेल, आधार कार्डावर नाव किंवा बँक अकाउंटमधलं जे नाव ते अगदी चूक असू शकतो, तुमचे बँक आणि आधार व्हेरिफिकेशन होत नाही, अशा केसमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे नाही तर पीक विमा, PM किसान कोणताही हप्ता येण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की अगदी तुमची नावाची जरी तफावत असलेली असेल, नाव इकडे तिकडे झालेलं असेल आणि थोडंफार जरी नावामध्ये आधार कार्डवरती एक नावाची स्पेलिंग आहे किंवा नाव हे पर्टिक्युलर आणि जिथे काही तुमची माहिती दिलेली आहे ती जर तुमची बँक खात्यासोबत मॅच होत नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही सर्वात पहिल्यांदा बँकेमध्ये जाऊन तिथे रिक्वेस्ट देऊन तुमची जे काही चुकीची माहिती आहे ते पासबुकवर वगैरे झालेली आहे ती सर्व माहिती तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता। कारण की लक्षात घ्या, ज्याप्रमाणे तुमच्या आधार कार्डावर माहिती दिलेली आहे तशीच माहिती तुमच्या बँकेमध्ये अपडेट करून घेऊ शकता। आता जसं की कर्जमाफीचे पैसे येणं सुरू झालेले आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल आणि पीक विम्याचे पैसे वितरण सुरू होणार आहे। आता ह्या सगळ्यामध्ये जर तुमचं बँक खातं ओके नसेल आणि तुमच्या बँक खात्याला आधार जोडलेला नसेल तर ही सगळ्यात महत्त्वाचं काम करून घेणं सगळ्यात आवश्यक आहे। मग कोणत्याही एका योजनेसाठी म्हणून नाही तर प्रत्येक योजनेसाठी तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डसोबत ओळखलं गेलं पाहिजे आणि हे लक्षात घ्या, जिथे जर तुमचं आधार कार्डाची डिटेल टाकल्यावर तुमचं बँक खात्याचं अकाउंट ओपन झालं पाहिजे आणि मॅच झालं पाहिजे तुमचं आधार कार्डवर तुमच्या नावासोबत, तुमच्या नावात सगळ्या डिटेल्ससोबत। त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं सर्व शेतकरी हे काम करायला पाहिजे। लँड सीडिंगचं जर कोणी काही प्रॉब्लेम असेल तर देखील ओके करून घेणं आवश्यक आहे। त्याच्यासाठी देखील तुम्ही तहसीलला किंवा कुठे जाऊन अर्ज करू शकता जिथे तुमचं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये जर कुणाची EKYC पेंडिंग असेल तर EKYC करून घ्या, जेणेकरून हे जरुरी आहे। फार्मर ID, आता असं कोणी नसेलच ज्याला फार्मर ID काढलेलं नाही, कारण फार्मर ID हा आपल्याला माहीतच आहे, गेल्या वेळेस पीक विमा भरल्यापासून सर्व गोष्टी लागणारच होता। त्यामुळे फार्मर ID आता जर तुमचं काही कारणाने हप्ता नसेल किंवा तुम्हाला जर यापैकी कोणतेही उत्तर सापडत नसेल की माझं हे तर ओके नाही, हे ओके आहे, माझा हप्ता येत काय नाही, तर अशा शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन पहिले तुमच्या बँकेत जा, तुमच्या बँकेमध्ये चेक करा, व्हेरीफाय करा, जिथे तुम्ही सांगू शकता की माझा आधार कार्डनुसार माझ्या बँकेतले ज्या डिटेल्स आहे त्या मॅच होत आहेत का, त्या ओके आहेत का, कारण माझे हे या शेतीची योजनेचे हप्ते थकलेले आहे, हे रखडलेले आहे, हे जर ओके असेल तर बँकेतून तुम्हाला जर तुमच्या तिथे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही तो जर आधार कार्डाशी अटॅच आहे त्याच्यावर जर तुम्हाला मेसेज येत असतील तर तुम्हाला आता पात्रतेच्या अटीमध्ये बसता येईल। पण तिथे गेल्यावर जर तुम्हाला कळलं की याच्यामध्ये काहीतरी तफावत आहे, काहीतरी चूक आहे किंवा मॅच होत नाही,
कोणत्याही डिटेल्स जर तुम्ही ती पहिल्यांदा करेक्ट करून घ्या. त्यासोबत तुमची जे KYC पेंडिंग असेल, तुमची KYC काही कारणाने सक्सेसफुल झाली नसेल तर तुमची KYC देखील तुम्ही सगळ्यात पहिले सक्सेसफुल करून घ्या. ती देखील एक तुमच्या नमो शेतकरीच्या पुढील हप्त्यासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. आता याच्यामध्ये हे पात्र शेतकऱ्यांनी जर महत्त्वाच्या कामामध्ये ओके केलं तर तुमचे पुढील हप्ते आणि मागील थकलेले हप्ते देखील येऊ शकतात. आता याच्यामध्ये जे काही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 10वा हप्ता एकत्र येणार तर दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात, कारण की आता जो कालावधी आता दोन्ही हप्त्याचाच संपलेला आहे. त्यामुळे आता 9वा आपला 10वा हप्ता एकत्रित नक्कीच येऊ शकतात. आता याच्यामध्ये हा हप्ता नमो शेतकरी योजनेचा एक तरी हप्ता म्हणू शकतो आपण, 9वा तरी हप्ता. तर यामध्ये ह्या मंथ एंडपर्यंत येण्याची शक्यता आहे. जेवढे पण क्लिअर अपडेट्स क्लिअर डेटा आहे ते म्हणत आहे, तर अशा काही क्लिअर डेट सांगत नाही, पण या मंथच्या एंडपर्यंत हप्ते येऊन जातील. म्हणजेच की या महिन्याच्या शेवटपर्यंत हे हप्ते येऊन जातील असे सूत्राकडून माहिती आहे. कारण की हे महत्त्वाची बाब ठरणार आहे की यांच्यासाठी हे सर्वात महत्त्वाची हे आहे की कारणे काही पण असू शका, पण नमो शेतकरी योजनेच्या आता हप्त्याची तारीख पुढे गेलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हप्ते जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.